आम्ही सालाबादमध्ये एका वर्षामध्ये जवळजवळ 4 वेळा अशा प्रकारचे ब्लड कॅम्प करतो आहे आणि सर्वात मोठी गोष्ट जवळजवळ वर्षामध्ये 1200 ते 1500 बॉटल्स हे जमा करून आम्ही विविध ब्लड बँकमध्ये मुंबईच्या आम्ही देतो आहे आणि हे सातत्याने आजची जी पिढी आहे ती 109वी रक्तदान शिबिर आहे. म्हणजे आपण बघितलं की कुठल्याही प्रकारे विघ्न न आणता सातत्य आम्ही ठेवलेलं आहे या कामामध्ये आणि घाटकोपरच्या लोकांना याच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य मिळतं. जवळजवळ प्रत्येक कॅम्पमध्ये 600 ते 700 बॉटल आम्ही या माध्यमातून ब्लड जमा करतो. लोकांचा रिस्पॉन्स याच्यामध्ये खूपच चांगला मिळतो आहे. आपण जर पाहत असेल की जवळजवळ आत्ता पण 2 ब्लड बँक काम करते. यांच्या संपल्यानंतर अजून दुसरी 2 ब्लड बँक येणार आणि साधारण सर्व ब्लड बँकेला आम्ही 100-200 अशा प्रकारचं ब्लडचं वाटप करतो. लाइफ की 35 मिनट्स जो कहते हैं कि क्रूशल रहती है जब भी भगवान न करे किसी को ये दिन देखना पड़े, लेकिन एक्सीडेंटल केस या कोई भी मेजर एक्सीडेंटल या दूसरी कोई भी सर्जरीज में जब भी ब्लड की रिक्वायरमेंट रहती है तो वो जो 35 मिनट्स है वो बहुत क्रूशल रहती है, जिसके अंदर काम आती है ये 350 ml की सीसी जो आज ये डोनेशंस चल रहा है. जो डोनेशंस में अप्रॉक्सीमेट 350 ml जो ब्लड कलेक्ट किया जाता है वो एक लाइफ चेंजिंग और लाइफ के ब्रिज बन रही है. सो थैंक यू वेरी मच ये ऑल द जितने भी डोनर्स हैं और अप्रिशिएट करता हूँ कि जितने भी दुनिया में ये डोनेशंस के कैंप चलते हैं. हमारी जो संस्था है वो तो अग्रेसर 109th जो आज की ब्लड कैंप चालू है उसमें अप्रॉक्सीमेट 2,25,000 तक की बॉटल्स अभी तक की जो कवर कर चुकी है. सो बॉम्बे रीजन में तो हम सक्रिय है ही, लेकिन वर्ल्ड वाइड जितनी भी संस्था है उनको भी अप्रिशिएट करूँगा और डोनर्स को सैल्यूट करूँगा कि जो ये ज़िंदगी की जो ब्रिज बना रहे हैं वो ब्रिज में वो हमें मददगार बन रहे हैं. थैंक यू वेरी मच. घाटकोपर वागड विसा ओसवाड समाज याची 109वी रक्तदान शिबिर आहे. घाटकोपर वागड विसा ओसवाड समाजचे प्रमुख श्री प्रवीणभाई शेडा खूपच सरस काम करत आहे. लगभग दिवसापर्यंत 400 ते 450 बॉटल रक्त जमा होतो आणि लगभग ही 109वी त्यांची रक्तदान शिबिर आहे. आता घाटकोपर वागड विसाड ओसवाड समाज संगती तरुण मित्र मंडळ आणि टीम वागड चॅरिटेबल ट्रस्ट बी जॉईंट आहे आणि तिन्ही संस्था म्हणून हे रक्तदानचं खूपच सुंदर कार्य करत आहे. आणि प्रमुख श्री प्रवीणभाई वेलजी छेडा खूपच त्यांची टीम इकडे तुम्ही बघू शकता खूपच सरस काम करते. गेल्या रात्रीपासून ते सर्व तयारी करत असतात इकडे. आणि आजचे या 109वी रक्तदान शिबिरचे दाता आम्हीच आहोत, आमचे परिवारचेच लोक आहेत. ते आम्हाला हे लाभ दिल्याबद्दल आम्ही प्रवीणभाई छेडा यांचा बी खूप खूप आभार मानतो. जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र. मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे. एक ब्लड डोनेशन एकामुळे 3 ते 4 मनुष्याची नवीन जिंदगी मिळते. असा महारक्तदान शिबिरचं आयोजन 109वी रक्तदान शिबिर श्री घाटकोपर वागड विसा समाज, टीम वागड, तरुण मित्र मंडळ आणि गोयल समाज हा 109वी रक्तदान शिबिर आहे. आणि वेळा नेहमी हे वर्षात 3 वेळा आयोजन होतात आणि नेहमी खूप चांगला प्रतिसाद मिळते आणि खूप चांगला काम होतात. आणि जेव्हा जेव्हा पण रक्तदानची गरज असते, जरूर लागते, तेव्हा हे रक्तदान त्यांना लगेच मिळते. आणि त्यासाठी हा रक्ताची योगदान किती किमती आहे ते तेव्हा करते. त्यासाठी हे आपल्या घाटकोपर समाज, टीम वागड, तरुण मित्र मंडळ आणि गोयल समाज सदाही तत्पर आहे आणि खूप चांगला कार्य करतात. आज पण जे रक्तदान शिबिर चालू आहे त्याचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आता पण खूप आतापर्यंत झालेले आहे आणि अजून संध्याकाळपर्यंत खूपच चांगला प्रतिसादनी बॉटल जमा होतील आणि त्याचाच भरपूर फायदा अनेक लोकांना मिळतील. हे किती किमती आहे तर तेव्हाच कळते का जेव्हा आपल्याला त्याची गरज पडते. आणि हे लगेच त्याला उपलब्ध करून लगेच त्यांना पोचवायला येतात आणि त्यामुळे अनेक लोकांची जिंदगी, प्राण वाचतात. रक्तदान हे महादान आहे आणि दुसऱ्याचा हे जीवनदान आहे. त्यामुळे आपला रक्तदान नेहमी करायचा. जे सशक्त आहे त्यांना आव्हान आहे का जरूर आपण रक्तदान करा आणि लोकांचा प्राण वाचवा. हेच वंदे मातरम, जय दादा, जय घाटकोपर समाज, टीम वागड, तरुण मित्र मंडळ, गोयल समाज, वंदे मातरम, जय जिनेंद्र. तरुण मित्र मंडल 1980 से
ब्लड डोनेशन कैंप चला रहे हैं और अभी आज एक 109 कैंप में हम लोग ने 2.25 लाख के ऊपर ब्लड यूनिट कलेक्ट किए हैं। तो मैं आज ये माध्यम से आप सबको विनती करना चाहता हूँ कि ब्लड डोनेशन, वॉलेंटरी ब्लड डोनेशन खास करके सामने से यंगस्टर आगे आएँ और डोनेट करें, क्योंकि आज टेक्नोलॉजी की वजह से 1 यूनिट ब्लड के उसमें से 3 जन की लाइफ बच सकती है। और जो रिक्वायरमेंट बॉम्बे की साल भर की जो रिक्वायरमेंट है उससे अभी भी हम लोग बहुत कम ब्लड एकत्रित कर पाते हैं। तो यंगस्टर्स को और नए लोगों को ब्लड डोनेशन करने के लिए मैं आह्वान करता हूँ। हाँ, तो खून देना ज़रूरी है, आप लोग भी दीजिए और मैंने भी दिया है। बहुत सारे केसेस मैंने देखे हैं जहाँ पे खून रिक्वायर्ड होता है, मतलब मुझे मैसेजेस आते हैं कि खून चाहिए ऐसा, तो मैं मतलब आ जाता हूँ डोनेट करने के लिए। एंड आप लोग भी कीजिए, इट इज़ गुड फॉर द सोसाइटी। The one who needs is actually knows the value and yeah, that's it. तो मैंने ये ब्लड डोनेट किया है बिकॉज आई फील कि जिसको नेसेसरी नीड है उनके लिए, एंड सबको डोनेट करना चाहिए फॉर द नेसेसरी पीपल। तो प्लीज़ सब डोनेट करो ब्लड। थैंक यू। आज मैंने ब्लड डोनेट किया है। आप सबको रिक्वेस्ट करता हूँ कि आप भी इस मुहिम में जोड़ाइए और बहुत सारे ज़रूरतमंद लोगों की मदत करें। हे रक्त डोनेशन कॅम्प मी खूप वेळा इथं सहभाग घेतला आहे। तसंच रक्त डोनेशन करणं खूपच गरजेचं आहे। कधी पण कोणाला कधी केव्हा गरज भासू शकते ते आपण काहीच सांगू शकत नाही। बाळंतपणी पण महिलेला गरज पडते, कधी अकस्मात होतो, रोड ॲक्सिडेंटमध्ये कोणाला किती गरज पडते ते काही सांगू शकत नाही। कोणतं मोठं ऑपरेशन असेल तेव्हा कोणत्या व्यक्तीला काय गरज पडते ते आपल्याला काही कळू शकत नाही। आपल्या नात्यातला पण कोणाला कधीही केव्हाही गरज पडते, तर होऊ शकतं तेवढं रक्तदान करा। आणि तसंच आपण रक्तदान केल्यावर आपल्याला काहीही त्याला प्रॉब्लेम होत नाही। त्याला आपण 2 दिवसात आपलं जेवढं पण आपण रक्त दिलं आहे त्याचा साठा पुरवठा पूर्णपणे आपल्याला जमा होतो। तसंच हिमोग्लोबिन लेवल आपल्याला जी कमी होते ते पण आपल्याला बहुतेक 3 महिन्यात आपलं पूर्णपणे जे नॉर्मल हिमोग्लोबिन आहे ते पण पूर्णपणे आपल्याला भरून जातं। त्या हिशोबाने आपण प्रत्येक वेळा जेवढं मनाने होऊ शकेल तेवढं प्रत्येक माणसाने रक्तदान करणं हे गरजेचं आहे मनापासून। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।